जळगाव महापालिका निवडणुकीचा या ठिकाणी बिगुल वाजला। अवघे 5 दिवस निवडणूक प्रचार संपायला या ठिकाणी बाकी आहे। आपापल्या पद्धतीने जर आपण बघितलं तर जळगाव शहरामध्ये महाविकास आघाडी महायुती यांच्या वतीने या ठिकाणी पक्षांनी उमेदवारी जाहीर केली। याच पद्धतीने महाविकास आघाडी देखील या ठिकाणी निवडणुकीच्या रंगणात महायुतीला त्याच पद्धतीने या ठिकाणी टक्कर देताना दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर जळगाव शहराच्या शिव कॉलनी परिसरामधला जो परिसर आहे, प्रभाग क्रमांक 7D मध्ये भिकन हिवराडे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या ठिकाणी मशाल चिन्हावरती उमेदवारी एबी फॉर्मच्या या ठिकाणी पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यांचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। आता काय सांगाल, भिकन भाऊंना या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही सर्व मतदार राज्यांनी उतरवलेलं आहे, काय नेमकी भावना असणार आहे त्यांच्यावर? भिकन भाऊंचं प्रभाग क्रमांक 7 मध्ये अतिशय चांगलं काम आहे। कैलास भाऊ विनायक सोनवणे असल्यापासून त्यांनी या प्रभागामध्ये अनेक सामाजिक व धार्मिक कार्यक्रम केलेले आहेत। तर इथल्या नागरिकांचंच म्हणणं होतं की भिकन भाऊ तुम्ही स्वतः आता या प्रभागाची धुरा सांभाळावी आणि हा जो प्रभाग वंचित आहे या प्रभागाला विकासाची गरज आहे, तर ते भिकन भाऊ यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी होईल अशी काही नागरिकांना शाश्वती आहे। म्हणून भिकन भाऊंनाच त्यांनी सांगितलं की तुम्ही यावेळेस उमेदवारी तुम्ही लढावी आणि अशी नागरिकांची इच्छा आहे। दादा, मात्र मागच्या सत्ताधारी जे पक्ष होते, नगरसेवक होते, त्यांनी या प्रभागाचा विकास केला नाही का, खंत वाटते का नागरिक म्हणून तुम्हाला? नागरिक म्हणून खंत तर राहणारच आहे, कारण आमच्याकडे विकास हा केवळ कागदावर झाल्यासारखा वाटतोय। आमच्याकडे रस्ते नाही, गटारी नाही, लाईट नाहीत। अक्षरशः लहान मुलं शाळेत जातात तर त्यांच्या ज्या रस्त्याने ते जातात तिथं फक्त खडी पडलेली आहे। अबालवृद्ध जातात, काही ज्येष्ठ मंडळी जाते, त्या ठिकाणी बरेच अपघातही झाले। तर अशा वेळी आम्हाला भिकन भाऊंची आठवण येते, कारण एका फोनवरती त्यांनी त्या ठिकाणी मुरुम टाकला, त्यांनी काही ठिकाणी पेवर ब्लॉक दिले, असे सामाजिक कार्यक्रम ते करत आहेत। या ठिकाणच्या ज्या प्रभागामधली जी कामं आहे ते बरेचसे मूलभूत समस्यापासून वंचित आहे। कागदावरच या ठिकाणचे कामं झालेले आहेत अशी देखील प्रतिक्रिया आपल्या दादांनी या ठिकाणी दिली। तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघताय या संदर्भात? हे बघा, नक्कीच यांच्या म्हणण्याप्रमाणेच आपल्या जवळजवळ म्हटले भिकन भाऊंच्या आज ही जी निवडणूक लढत आहे, ही निवडणूक नव्हे, सर्वसामान्य माणसांचा जो रोष आहे, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून विकास कामांना वंचित असल्यामुळे त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे उमेदवारी मिळवण्यासाठी, त्याच माध्यमातून आज ते निवडणूक लढवत आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत, अनिल भोई असतील, परेश मोरी असतील, आपले धनुकाका असतील, जे समस्त त्यांच्यासमोर ह्या लढाई मध्ये, ही लढाई नव्हे, ही विरोधाची कोणतीही लढाई नाही आहे, ही फक्त सर्वसामान्य माणसाचे जे जनतेचे जे विकास कामं वंचित आहे, ह्या लढाईमध्ये सगळे सोबत एकजुटलेले आहेत। हीच लढाई चालू आहेत। आणि जे जवळजवळ म्हणजे विनायक भाऊंचे जे विकास कामं झाले, शिवकॉलनी जे परिसर आहे, जवळजवळ 2009 ते 2011 मध्ये जे 2 वर्षामध्ये त्यावेळेस उर्वरित जे रस्त्यांची कामं झाले, तेव्हापासून बस तितकेच कामं झालेले आहे। आतापर्यंत शिवकॉलनीमध्ये नवीन एकही रस्ता नाही। त्याचप्रमाणे जे वंचित विकास कामं आहेत, त्याच दृष्टीने आता नवीन कामं कसे होतील, त्याच लढाईमध्ये आज निवडणुकीमध्ये सगळे एकजुटलेले आहेत। लढाई ही लढावीच लागेल, मात्र असं असताना गावाचा परिसराचा विकास करणं गरजेचं आहे। तुम्ही एक नागरिक आहात। भिकन भाऊंना या ठिकाणी मशालवर पहिल्यांदाच उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून ते जनतेच्या सेवेमध्ये या ठिकाणी कार्यरत आहे अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी दादांनी दिलेली। तुमची काय भावना असणार आहे भिकन भाऊ बद्दलची? ऍक्च्युअल आमचे ते मित्र होते, 2008 मध्ये आम्ही त्यांना नगरसेवक केलं होतं, कैलासवासी विनायक भाऊ सोनवणे यांना। विनायक भाऊ सोनवणे यांना नगरसेवक केल्यानंतर या प्रभागामध्ये त्यांनी जे डांबरी रस्ते केले होते, त्यानंतर आज 2025 पर्यंत एकही डांबरी रस्ता झाला नाहीये, एकही गटर झालेला नाहीये। अक्षरशः आमची मुलं जेव्हा सकाळी शाळेत जातात, म्हणजे कोरोना पासून त्यांना आता पण मास्क लावून त्यांना शाळेत जावं लागतं, एवढी दूर उरते इथे। आणि जे नगरसेवक इथे होते मागील 6 वर्षात, नागरिकांचं म्हणणं असं आहे ते जेव्हा त्यांनी तोंड दाखवलं आणि ते आताच तोंड दाखवत आहे डायरेक्ट। त्यासाठी ह्यावेळेस भिकन भाऊंना आमच्या प्रभागातील बरेचसे नागरिक आले, भाऊ तुम्ही उभे राहा, आम्हाला आता तुमची गरज आहे। कारण काय होऊन जातं, बाहेरचे नगरसेवक येतात, मतं घेऊन चालले जातात, 5 वर्ष तोंड दाखवत नाही। त्याचबरोबर यावेळेस लोकांचं आम्हाला प्रतिसाद इतका मिळतोय की लोकांचं आमचं एकच म्हणणं आहे की परिवर्तन यावेळेला निश्चित आहे, परिवर्तन हे करावंच लागणार आहे। कारण हे किती दिवस सहन करणार आहे आपण? आणि खड्डे ते इतके होऊन गेले रस्त्यांमध्ये की म्हणजे 5 वर्ष लोक फक्त ऑर्थोपेडिक डॉक्टरची बिलं भरत राहतात। त्यासाठी यावेळेला प्रभाग क्रमांक 7D मध्ये 1001% परिवर्तन होणार म्हणजे होणारच।
निश्चितच परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसून येते आहे प्रभाग क्रमांक 7D मध्ये स्वतः उमेदवार भिकनदादा आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगाल? नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणचे जे माजी नगरसेवक होते ते या ठिकाणी कुठेही फिरकले नाही, मात्र आता निवडणूक आली, आता प्रचार दरम्यान ते निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांकडे आता मतं मागायला जात आहेत. मात्र या गेल्या काही वर्षापासून त्याचा विकास आहे तो तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकी भावना असणार आहे, काय विजन आहे तुमचं या ठिकाणी? जे खंडित काम आहेत, जे पेंडिंग काम आहेत ते करण्याचा प्रयत्न करेल मी. आणि ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, जे रोड झाले, गटारी झाल्या, हे ज्या समस्या आहेत त्यांच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करेल. आपण बघतोय तर या संपूर्ण प्रकारच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहे. भिकन हिवराळे यांनी जरी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7D मधून या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे, मात्र या ठिकाणच्या मूलभूत समस्यांना या ठिकाणचे नागरिक बेजार आहे आणि त्याच माध्यमातून नागरिकाच्या म्हणण्यानुसारच या ठिकाणी या उमेदवाराला मशाल या चिन्हावरती उमेदवारी जाहीर केलेली आहे. मात्र असं असताना कागदावर या ठिकाणी या प्रभागाचा विकास झालेला आहे आणि तो विकास आता कुठेतरी खोडून काढावा आणि प्रत्यक्षात या ठिकाणी विकास दाखवावा, यासाठी माझी उमेदवारी असल्याचं मत या ठिकाणी या संपूर्ण पदाधिकारी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. मात्र येणाऱ्या 16 तारखेला नेमकी या प्रभागातली जनता कोणाकडे कौल देते आणि कोणाच्या पक्षाचा झेंडा या प्रभागात फडकतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.